नमस्कार. काही बाहीच्या पुढील भागात आपलं स्वागत. आज ओळखीतील अनोळखी या भागात गप्पा मारायला माझ्या या दोन मैत्रिणी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. ही आहे वनिता आणि ही आहे प्रीती. वेलकम टू आवर स्टुडिओ. थँक्यू. तर आम्ही ना खरं तर एक्सरसाइज गँगमध्ये आम्ही आम्ही एक्सरसाइज गँगचा पार्ट आहोत. या दोघी दिसतात तुम्हाला एक्सरसाइज करणाऱ्या. मी दिसत नाही. आय नो बट आय स्टील डू द एक्सरसाइज. ओके. तर आमच्या एक्सरसाइज गँगमध्ये आमची खरं तर ओळख झाली आणि त्या ओळखीचं इतक्या छान मैत्रीत कधी रूपांतर झालं हे आम्हालाही कळलं नाही. ही जी वनिता आहे ना, ही ओम प्रतिष्ठानतर्फे गरजू मुलींना शिक्षणासाठी मदत करते आणि आपली प्रीती जी आहे ती ओम प्रतिष्ठानचा एक अविभाज्य भाग आहे. तर आता आपण त्यांच्याशीच गप्पा मारून घेऊया की ओम प्रतिष्ठान नक्की आहे काय आणि काम कसं चालतं. तर वनिता, आता मी तुझ्याकडे येते. तर तू जे ओम प्रतिष्ठान सुरू केलंस त्याच्या मागचा उद्देश काय होता तुझा? नमस्कार. ओम प्रतिष्ठान ही संस्था मागील 10 वर्षापासून वालेकरवाडी चिंचवड येथे स्थापन झालेली आहे. ओके. आणि या संस्थेचा मुख्य उद्देश आर्थिक दुर्बल घटकातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मदत करणे हा होता. म्हणजे जसे की मी ग्रामीण भागातून आलेली आहे. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणासाठी काय अडचणी येतात त्या मी जवळून अनुभवलेल्या आहेत. तर त्या अडचणी मुलींना येऊ नयेत आणि जरी त्या आल्या तर कोणाच्या तरी मदतीने त्यांना कशी करायची आणि ती करून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओम प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना झाली. वाव. गेली 10 वर्ष झालं तू हे काम करतोस. ओके. बेसिकली ओम प्रतिष्ठान हे नाव मला फार आवडलं. त्या म्हणजे ओम नाव ठेवावंसं काय वाटलं तुला? कारण काय त्याच्या मागचं? आपण सर्वजण जाणता ओम या शब्दाचा अर्थ विश्व आहे, परम सत्य आहे. आणि हे काम हे एक परम सत्य आहे, हे विश्वात मावणारं आहे. ज्या विश्वामध्ये जिथे जिथे मुलींच्या शिक्षणासाठी रादर सगळ्यांच्या शिक्षणासाठी जी आवश्यकता असणं, स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण हा एक वाघिणीचं दूध आहे असं आपण म्हणतो. बरोबर. आणि हे परम सत्य, हे विश्वाचं सत्य हे प्रत्येक मुलीपर्यंत, प्रत्येक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचावं म्हणून ओम प्रतिष्ठान या संस्थेचं नाव आपण ओम प्रतिष्ठान ठेवलं आहे. खूप छान आहे. याच्या मागचं कारणही छान आहे. अगदी पटणारं आहे. धन्यवाद मीनल. मला आता तू प्रत्येक वेळी म्हणताना असं म्हणतेस की मुलींच्या शिक्षणासाठी तुझं काही स्पेसिफिक कारण आहे का की फक्त मुलींनाच मदत करायची का मुलांना पण आपण मदत करू शकतो? कारण मुलींना तर मदत, कारण आपण नेहमीच म्हणतो की एका मुलीला मदत केली की 2 घरं सक्षम होतात. अगदी बरोबर. हो की नाही? पण मुलगाही बऱ्याच ठिकाणी मुलगा पण तो घराचा आधार असतोच, म्हणजे तो असतो. आणि मग मुलांना पण मदत करायचा काही विचार आहे किंवा एखादं सपोज कोणीतरी तुझ्याकडे आलं आणि ते जर म्हणालं की नाही मला ना या मुलाला मदत करायची आहे, ओम प्रतिष्ठानतर्फे करायची आहे, तर ते तू एंटरटेन करतेस का? हो. तुझा जो पहिला प्रश्न होता मीनल की मुलीच का? मुलीच का? तर ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा सिच्युएशन अशी आहे, परिस्थिती अशी आहे की एक ठराविक अमाऊंट आहे शेतकऱ्याकडे किंवा ग्रामीण भागातल्या व्यक्तीकडे आणि शिक्षण घेण्यासाठी एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. तर विषय असा येतो की मुलगी ही लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाते आहे आणि मुलगा हा माझ्या वंशाचा दिवा आहे, म्हणून मुलाच्या शिक्षणासाठी पैसे दिले जातात, रेफरन्स नेहमी मुलाच्या शिक्षणाला दिला जातो. म्हणून मग आपण असा विचार करतो प्रतिष्ठानाच्या मार्फत की मुलगी शिकली तर ती 2 घरी त्याचा ज्ञानाचा दिवा हा 2 घरी पसरवणार आहे. म्हणून आपला जो उद्देश आहे किंवा आपली त्याच्या मागचं जे कारण आहे की मुलगी शिकली तर पूर्ण दोन्ही घरचे परिवार हे कुटुंब, दोन्ही घरचे परिवार सुशिक्षित होतात असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे मुलींचं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. तुला जसं आपण सगळ्यांनाच माहितीये की शिवाजी महाराज घडले, पण शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ होती. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जेव्हा ती मुलगी शिकलेली असेल तेव्हा असे शिवाजी महाराज घरोघरी आणि मुलांच्यासाठी जो तू म्हणालीस तर हो नक्कीच काही ठिकाणी जेव्हा मुलांना अत्यावश्यक निधी मिळणं हे आवश्यक असतं आणि अशा काही आपल्याकडे केसेस येतात तेव्हा आपण त्या मुलांना सुद्धा मदत करतो. आत्ताच आपण प्रथमेश नावाचा एक मुलगा MBBS करतो आहे कर्नाटकामध्ये. तो आहे पुण्याचा, पण बाबांच्या ऍक्सिडेंटमुळे त्याला पुढचं शिक्षण घेणं शक्य नाही होते, तर त्या मुलाला आपण आत्ताच नुकतीच मदत केली. अरे वा. सो असं काही नाहीये की फक्त मुलीच
मुली हा एक मुख्य खरं तर मुलींनाच प्रेफरन्स आहे आहे. आणि मुलांना सुद्धा आपण मदत करतो. ओके. मुलींची निवड प्रक्रिया तू कशी काय, म्हणजे ह्या याच्यासाठी त्या मुली आयडेंटिफाय कसे करतेस, किंवा बऱ्याचदा मला वाटतं तुला असे पण अनुभव आले असतील की कधीतरी मुली येतात आणि स्वतःला दुर्बल घटकातल्या आहेत असं म्हणून प्रेझेंट करतात, अगदी बरोबर. पण मे नॉट बी नेसेसरीली ट्रू. पॉसिबल आहे ना, कारण असं होऊ शकतं की होतं. मला इथून मदत मिळते का, तर मी घेऊन घेते ही मदत. करेक्ट करेक्ट. तर असं म्हणजे मग निवड प्रक्रियेमागचा निकष काय आहे तुझा? सर्वप्रथम आपल्या या संस्थेमध्ये 25 स्वयंसेवक आहेत की जे रूट लेवलला काम करतात. ओके. आणि या मुलींचा जेव्हा आपल्याकडे अर्ज येतो तेव्हा सर्वप्रथम त्यांची मुलाखत होते. हा. या मुलाखतीमध्ये अशी काही प्रश्नावली बनवलेली आहे हा. की त्या प्रश्नावलीमधूनच आपल्याला लक्षात येते की त्या मुलीच्या आर्थिक गरजा किती आहेत हा. आणि तिची सत्यता पडताळणी होते. ओके ओके. दुसरा मुद्दा असा येतो की जेव्हा हे आमचे 25 स्वयंसेवक आहेत त्यांच्या मार्फत त्या मुलीच्या शाळेपर्यंत जिथून तिने शिक्षण घेतलेलं आहे त्या शाळेपर्यंत पोहोचलं जातं. आजूबाजूला चौकशी केली जाते. ओके. आणि नंतर ठरवलं जातं की ती मुलगी खरंच गरजू आहे का. आणि असे अनुभव आलेत की एकच मुलगी 2 संस्थांकडून मदत घेते आहे, 4-5 सोर्स अवेलेबल करून मदत घेते. त्यामुळे आपलं प्रतिष्ठान त्या मुलीला वैयक्तिक अकाउंटवरती मदत न देता त्या कॉलेजच्या अकाउंटवरती पैसे पे करतो किंवा फी भरली जाते. त्यामुळे आपण दिलेली मदत ही जेन्युअनली त्या मुलीच्या कॉलेजमध्येच भरली जाते. ओके ओके. वैयक्तिक कारणासाठी ती वापरली जाऊ शकतच नाही. हा. आता तू म्हणालीस की तुमच्याकडे 25 स्वयंसेवक आहेत. आपण मला वाटतं मगाशीच म्हटलं की प्रीती पण ओम प्रतिष्ठानचा एक अविभाज्य भाग आहे. सो प्रीती, हाऊ डिड यू गेट कनेक्टेड टू ओम प्रतिष्ठान? Okay, it's a different way that we connected. Vanita ji and I probably know each other for about 3 years now. ओके. And 3 साल पहले हम निगड़ी में ही कुछ फिटनेस सेशंस कर रहे थे, तो उस दौरान मैम सो आपकी भी ऐसी दोस्ती हुई है विद एक्सरसाइज ग्रुप? fitness through fitness. And even that time I wasn't aware that she was into NGO work. She was also supporting primary schools as well. So just about one and a half year ago, somehow I came to know about this. Okay. And she had also been kind enough to invite me for the inauguration of one of their programs. Okay. So then I saw the kind of work and the kind of impact that she and Sonal ji and all her team are making on the society through the education of younger kids as well as the higher education of girl children. So I think it's a very important cause, and ma'am speaks very less. So I thought she needs more support in whatever way I can. I should be able to support. So that is when slowly I started getting into her work and trying to help in whatever way I can. The first thing that we try to do is through marathon running, TMM, Tata Mumbai Marathon has something called as United, what is that? United Way, where there are a lot of NGOs that are listed. Okay. And TMM has the aspect of charity bids. So a lot of the marathon runners who participate through the charity bids, all that money, it could be 50,000, 75,000, whatever, it could be 1 lakh, depends on the person who wants to donate. And all that money goes through the NGO that is chosen by the charity bib runner. And once that money goes, essentially, but the primary thing was that the NGO has to be listed. So in order to do that, we started that way. And then finally, I'm happy that Om Pratishthan is finally listed on the TMM United Way. So mostly next TMM onwards, there will be a lot of marathon runners who purchase charity bibs for the purpose of girl child education. But after that, now this, there was a Mayura ma'am who we came across. I came across. She's from Belagavi, and she's a triathlete. Okay. And triathlete is a person who does 3 sports at the same time. One is swimming, and then after swimming they do biking or cycling, and then they do running. So as a triathlete, that lady has been an inspiration for a long time now. But I got introduced recently to her. Maybe because she's from Karnataka, we never got to know about her. But she's been an influence mainly because she's also a cancer survivor.
and she got to know about her cancer diagnosis just during the process of training for an Ironman event. So that was a very hard journey for her. So we happened to have a joint conversation with her to understand her story. And what really inspired us is that she used the platform of Ironman training to raise funds for cancer survivors or cancer kids. So then, that really rang a bell within me, and I felt it also gives me a purpose, a cause that I can. I'm participating in my first full Ironman. Ironman is an event which has a specific distance of swimming, cycling, and running. Swimming is 3.8 kilometers. Cycling is then 180 kilometers, and running is the full marathon distance, which is 42 kilometers. And this entire thing you have to finish within 15 to 16 hours, depends on where you're doing the event. Okay. So my event is going to happen in Hamburg, which is in Germany, and it's happening in the month of June. Oh, so just 3 months, less than 3 months away. But we really thought we should try to do something like what Mayura ma'am did for Om Pratishthan. And we picked up from there. We said, how shall we start that campaign for fundraising, crowdfunding? We've tried, we are not professionals in that sense. So we're trying all ways possible in order to raise funds. And then Meenalji, you're there. So hopefully through this platform, we'll be able to announce the work that Om Pratishthan is doing for. See, actually, I was supposed to ask you that question, but you already answered, so I saved that. So, ही जसं म्हणाली की ती आयर्नमॅनची तयारी करते आणि यू हॅव पुटिंग दोज व्हिडिओज अँड ऑल दोज ऑन द सोशल प्लॅटफॉर्म, है ना? आणि त्याची आपल्याला फंड रेझिंग साठी नक्कीच मदत होत असेल ना? होतीये का? किती होतीये? 3 ते 4 मुलींची शिक्षण त्याच्यामधून आता काही इन्स्टॉलमेंट्स त्याच्यातून भरू शकते अशी मदत झालेली आहे. आणि सांगायला खूप आनंद होतो आहे की परवाच त्याचं चेक डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम आपण जवळच्या कॉलेजमध्ये एका केलेला आहे आणि मुलींच्या शिक्षणासाठी ती मदत केलेली आहे. ज्या मुलीच्या लग्नाबद्दल घरात बोलणी चालली होती, त्या मुलीच्या लग्नाचा विषय थांबवला गेला, जो प्रीती मॅमनी आता आयर्नमॅनच्या जर्नी थ्रू फंड रेज होतोय त्यातलाच काही पार्ट आम्ही त्या मुलीच्या. अरे वा, फार छान. दॅट्स अ ग्रेट थिंग. म्हणजे हिने ऍक्च्युअली एका दगडात 2 पक्षी मारले. म्हणजे तिचं आयर्नमॅनची तयारी तर सुरूच आहे, ती वेड्यासारखी करतेच ती. पहाटे व्हॉट टाइम यू गेट अप? 3 o'clock? 4:30. Yes. And how long do you train? Depends. Some days it's shorter times, like about 1 hour exercise, 1 hour that actual activity, whether it's swimming or cycling or running. And then yoga is my everyday. Actually yoga helps me recover, rehabilitate, mental, mind, peace. So around 3 hours तो minimum होता है. Long every day 3 hours, but उससे ज़्यादा भी जाता है. Depends. If you do a long cycling for 3 hours, 4 hours, then तो 6 घंटा. Imagine. ही सगळं करते, ही नोकरी पण करते, ही घरात तिच्या आजारी आई वडिलांची काळजी पण घेते, मुलं आहेत, घर चालवते, नॉर्मल गृहिणी आहे आणि हे सगळं करते. आणि त्याच्याबरोबर सामाजिक पण म्हणजे तेवढं भान पण ठेवून करते सगळं. मोठी जोड देते. But I think that 24 hours that all of us have, how we can maximize it to do as much as possible is something which is in our hands. We all have, as women especially, we all have the energy within us. I think it's the will and the mind that we have to put to be able to use. Time तो निकल जाता है. Time तो कैसे भी करके we can prioritize and then take it out. Yeah, true, very true. तू प्रीतीला हॅट्स ऑफ. आपण जरी किती विचार केला तरी एवढं मला नाही वाटत एवढं 3 तास ट्रेनिंग आणि ती आवड असावी लागते. एक्सरसाइज हा एक दिवसाचा भाग म्हणून करणं वेगळं आणि इतकं डेडिकेटेडली करणं वेगळं. सो यू आर व्हेरी डिफरंट. I agree because I'm passionate. मैं जबरदस्ती नहीं करती हूँ, मुझे अच्छा लगता है. इनफैक्ट उल्टा अच्छा नहीं लगता. अगर एक्टिविटी नहीं है तो मुझे कैसे तो भी रेस्टलेसनेस होता है. ओके, आता तू जे म्हणालेस की
या मुलींना तू शिक्षण, आणि जसं तू म्हणाली की घरात लग्नाची बोलणी सुरू होती आणि ते बंद झालं आणि शिक्षणासाठी, तर अशा मुलींचे तुझ्याकडे नक्की भरपूर किस्से असणार आहेत. तुला आवडतील का काही शेअर करायला आमच्याबरोबर? नक्कीच नक्कीच आवडेल. एक किस्सा मला इथे खूप म्हणजे टचिंग आहे तो, आणि तो सांगावासा वाटतोय. एक मुलगी आमच्याकडे आली आणि तिचं नाव योगिता होतं, आणि ती आली आणि खूप डिप्रेशनमध्ये गेलेली. तिच्या चेहऱ्यावरती खूप उदास असा चेहरा, आणि ती आमच्याकडे पोहोचली आणि मला म्हणाली, मॅडम मला कुठून तरी अशी माहिती मिळाली, खरंच तुम्ही फी भरता का, मला मिळालेली माहिती बरोबर आहे का. तर तिला मी बसवून घेऊन तिची सगळी हिस्ट्री जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते की ती का आपल्याकडे आली आहे. ही प्रत्येकाचा प्रोटोकॉलच आहे, पण प्राथमिक चौकशी. बरोबर. तर तेव्हा तिची जी स्टोरी ऐकायला मिळाली की आई वडील वारलेले आहेत, माझी मावशी माझा सांभाळ करत आहे, पण मावशीकडे मी एक कामगार आहे, एक मजूर म्हणून मी काम करते, आणि फक्त तो मजूर म्हणून करून सुद्धा मावशी माझी शाळेची फी नाही भरत. मी पहाटे 3 वाजता उठून काम करते, रात्री 12 पर्यंत माझं कॉलेज, माझा स्वतःचा अभ्यास आणि मावशीला मदत. दिवसभर वडापावचा गाडा होता मावशीचा, आणि तिला ती कामात मदत करायची. मदत करणं हा भाग चांगला आहे, पण ती करून सुद्धा तिच्या कॉलेजची फी नाही भरली जायची. आणि मग तिने असं एक दिवस ठरवलं की मला जगायचंच नाहीये. रोज कॉलेजमध्ये उभं करतात, विचारतात, तर मी माझं जीवन संपवते. अरे बापरे. कोणासाठी जगायचं नाही? असा तिला पडलेला प्रश्न. आणि ती तो सांगत होती, तिच्या डोळ्यातून पाणी खूप वाहत होतं आणि रडता रडता हे सगळं सांगत होती. तेव्हा मी म्हटलं, योगिता तुला मरण हा पर्याय का सुचतोय? तर ती म्हणे, एक तर प्रेमाचा आई नाही, वडील नाही, बहीण नाही, भाऊ नाही, आणि माझी ही जो त्रास होतोय मला मानसिक, त्याच्यामुळे मला जगण्याची इच्छाच नव्हती. पण तेव्हा तिला, जेव्हा माझी मैत्रिणी सायकोलॉजिस्ट आहेत आणि तेव्हा त्यांच्याकडून समुपदेशन झालं गेलं, तिला मदत दिली गेली संस्थेकडनं, आणि आज सांगण्यास खूप आनंद होतोय की ती मुलगी पोलीस आहे. अरे वा. सो तिने असं सांगितलं की आता मला मरायचं नाहीये मॅडम, आता मला असं वाटतंय की माझ्यासारख्या मुलींच्या साठी मला पुन्हा उभं राहायचं. हा खूप महत्वाचा संदेश आहे नाही का, कारण आपल्याला त्याचा फायदा मिळाला, पण त्याची जाण ठेवून यू नीड टू हेल्प समबडी एल्स ऑल्सो इज समथिंग रिअली नोबल. आय थिंक दॅट्स द सक्सेस. ते तुझ्या संस्थेचा नक्कीच तो मानाचा तुरा आपण म्हणू शकतो त्याला. आता 50 मुलींची शिक्षण आपली सुरू आहेत, आणि त्याच्यामध्ये 10 मुली या नोकरीला लागलेल्या आहेत. अरे वा. हा सगळा जो काही आपण सगळे मिळून हे काम करत आहोत, त्या कामाचा रिझल्ट म्हणता येईल. IT मध्ये बँक मॅनेजर, पोलीस, टीचर्स, अशा एकूण 10 चांगल्या पोस्ट आहेत. वाव. तर तू आता निधी, आता तू 50 मुलींची शिक्षण केली म्हणतेस, मोठा निधी लागला असणार आहे त्याला, काही जोक नाही आहे तो. तर आता जसं प्रीती म्हणाली की TMMच्या थ्रू कोणीतरी चॅरिटीचं हे करतं, मला वाटतं प्रीती पण काहीतरी मदत करतच असेल, कोणी ना कोणी फुल ना फुलाची पाकळी म्हणून लोक मदत करतात. तर अजून काय सोर्सेस आहेत म्हणजे मदतीचे? तू कशी एवढी मदत, आर्थिक मदत उभी कशी करते? कंपन्या CSR वगैरे देतात का? संस्थेला ATG आहे. या ATGच्या अंतर्गत आपल्याला मुकुल माधव फाउंडेशन किंवा LIC ऑफ इंडिया, टाटा मोटार्स, अशा बऱ्याचशा संस्थांकडून आपल्याला निधी मिळतो. अच्छा. पण जेवढ्या मुलींचा, आता आपल्याला 100 मुलींचा टप्पा करायचा आहे, त्या टप्प्याच्या प्रमाणे निधीची कमतरता आहे. कारण प्रत्येक मुलीची फी वेगळी वेगळी आहे. कोणाची 50 आहे, कोणाची 1.5 लाख आहे. इंजिनिअरिंग करणाऱ्या एखाद्या मुलीची 1.5 लाख आहे. आणि आपल्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की 1 वर्ष फी देऊन आपण थांबत नाही. म्हणजे ते गेली पुढची 4 वर्ष म्हणजे डिग्री होईपर्यंत मदत करायची. सो त्यासाठी आपल्याला निधी मोठा लागतो. बरोबर. तर CSR फंड मधून निधी मिळतो, डोनर्सच्या माध्यमातून, वैयक्तिक डोनेशनच्या माध्यमातून निधी मिळतो, काही श्रमदानातून आपण निधी उभा करतो. आणि आता असा एक काही ट्रेंड निघाला की काही समारंभ मोठे न करता तो निधी हा अशा मुलींच्या शिक्षणासाठी आपल्याकडे दिला जातो. आत्ताच कालचंच उदाहरण, माझ्या एका मैत्रिणींनी, तिचं दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये डोनेशन बॉक्स पण ठेवले. सो अशा प्रत्येकाच्या थेंबे थेंबे तळे साचे, तसं प्रत्येकाच्या छोट्या छोट्या निधीतून या मुलींचे शिक्षण पूर्ण होतं. खरंच आहे. आपण आपल्या मुलांचे वाढदिवसाच्या पार्ट्या म्हणा किंवा घरातलं काही फंक्शन आहे ते छोट्या प्रमाणावर करून नक्कीच याच्यासाठी पैसे देऊ शकतो आपण. अगदी एखाद वेळेला तरी करायला काही हरकत नाही. प्रत्येक वेळी नका करू, पण कधीतरी तरी करायलाच पाहिजे मला वाटतं. एम काय आहे तुझा आता या संस्थेसाठी? म्हणजे काय प्लॅन, काय आहे तुझा डोक्यात, काय आहे प्लॅन? प्लॅन तर भरपूर सारे आहेत, पण सगळ्यात मुख्य प्लॅन
असं म्हणता येईल, जसं मी ओम या अर्थाचा मगाशी विश्व हे सांगितलं, तसं या विश्वामध्ये शिक्षणामुळे कोणाचं आयुष्य थांबू नये, शिक्षणामुळे कोणाचं स्वप्न साकार करण्याचं थांबू नये. तर ज्या प्रत्येक मुलीला किंवा मुलांना शिक्षण घ्यायचं आहे, त्या प्रत्येकाला शिक्षण घेऊन स्वावलंबी होता आलं पाहिजे, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती आली पाहिजे या शिक्षणामध्ये. हे मुख्यतः स्वप्न आता तरी डोळ्यासमोर आहे. मला तू सांग, आता तू इतकं छान काम करते, इवन यू, आय वुड लाईक टू आस्क यू ऑल्सो, की याच्यातनं मानसिक समाधान किंवा यू मस्ट बी रिअली हॅपी, राईट, फीलिंग रिअली हॅपी की कुछ तो कर रहे हम लोग, कुछ यू नो, एक थेंब म्हणून आपण मदत करतोय काहीतरी, आणि आपल्यामुळे एका मुलीचं कुठेतरी आयुष्य सावरल्या जात आहे. ते असं असं काय फिलिंग असेल? हे फिलिंग खरं शब्दात सांगणं अवघड आहे, पण आम्हाला आठवत आहे की सोनल आणि मी एका मुलीच्या शिक्षणासाठी तिचे मागच्या 1 महिन्यापासून कंटिन्युअस आम्हाला फोन येत होते, आणि आम्ही प्रयत्न करत होतो. तेव्हा फंड नव्हता, आणि एक दिवस आमचे एक डोनर आहेत, वैयक्तिक डोनर आहेत, त्यांनी फोन केला की मॅडम मी या चौकात येतोय, तुम्ही तिथे येऊन त्या मुलीच्या फीचं मदत मी करतो, तर तुम्ही घेऊन जाल का? तर सोनल जाऊन ती घेऊन आली, आणि लिटरली तिने तिचा दरवाजा बंद केला आणि इतका मस्त डान्स करून घेतला आनंदाने, डोळ्यातून पाणी येत होतं तिच्या. कारण माझ्या मुलाचं होणं, शिक्षण, त्याला पद मिळणं, याच्यापेक्षा कोणाचं तरी शिक्षण आपल्या या प्रयत्नातून पूर्ण होतंय, आणि तो मुलगा किंवा ती मुलगी स्वावलंबी होते, याच्यासारखा दुसरा आनंद कुठलाच असू शकत नाही. आणि तो आनंद हा आमच्या सगळ्यांच्यासाठी, म्हणजे जे काम करतात त्या सगळ्यांसाठी खूपच सुख देणार आहे, परम सुख देणार आहे. Yes. What would like And you this like to joy add? she has been taking from past 10 years. We have just started, at least I have just started this journey, and my first of course NGO के साथ काम करना पहले भी किया था, but I think जो वो moment होता है when I actually meet the beneficiary, and ma'am had given that first opportunity to meet 2 of the girls at the college when the fees was being paid, and the interaction that I had with both of them, and the kind of joy that they express, the kind of curiosity that they have, and then ma'am has also asked them to create thank you letters. So they have written such a long thank you letter, Beautiful to- letters, with decoration, Yeah, painting. I mean, it shows the mental positive impact that the child has, and that has been enabled by her and Yeah. me. So wo khushi, it's like pure satisfaction, and you don't want anything more out of Correct. it. It's like Correct. that. प्रीती हा जो इन्सिडेंट सांगते ना, थँकफुली त्यावेळेला मी पण तिथे होते, आणि मी वनिताला म्हटलं, पण अगं प्रीती त्या मुलींशी बोलते, मी पण जाते आणि मी पण ऐकते. आणि मी खरंच सांगते, प्रीती ज्या पद्धतीने त्या मुलींशी बोलत होती, ती काम करते, IT मध्ये काम करणारी आहे ती, आणि आपण जी मदत केली ती AI क्षेत्रात त्या मुलींना पुढे त्यांचं शिक्षण चालू होतं, आणि त्या याच्यासाठी फीज ऑब्व्हियसली जास्त होती, पण ती आय एम रिअली हॅपी की ओम प्रतिष्ठानतर्फे आपण तेवढी फी देऊ शकलो. आणि प्रीतीने ज्या पद्धतीचा सल्ला दिला ना त्या मुलींना, की नुसतं तुम्ही पुस्तकी ज्ञानावर नाही, आजूबाजूला काय चाललंय हे पण डोळे उघडे ठेवून बघा, कारण त्याचा तुमच्या आयुष्यात पुढे जॉब करण्याच्या दृष्टीने जो फायदा होणार आहे. म्हणजे, आणि तिने तेवढंच नाही केलं, ती म्हणाली की मी स्वतः IT मध्ये काम करते, त्यामुळे तिने कॉलेजला पण मदत ऑफर केली, की कॉलेजला सरांना, प्रिन्सिपल सरांना सुद्धा ती म्हणाली की सर तुम्हाला काही लेक्चर देण्यासाठी किंवा कुठल्याही याच्यासाठी माझी जर मदत लागली तर जरूर मला कळवा. तेवढा ओपननेस आणि तेवढी तिच्या इतक्या बिझी स्केड्यूल मधनं ती तयारी तिने दाखवली. प्रीती, दॅट वॉज सो नाईस. प्रीती, you said that your friend was your inspiration who raised funds for the cancer survivors, right? You also are doing the same thing. Through your Ironman practice, you are also trying to help Om Pratishthan. So, what is the message you would like to give through this podcast? Sure. I think message is twofold. One is, of course, focus on your self-fitness. Fitness is important. Once you are fit, you will be able to help people around you. As part of this podcast, my second message and most important message is, please
follow what Om Pratishthan is doing. They have a website which we will post in the comment section of this podcast. They are doing a lot of work. So, as part of this entire podcast, I would like to say please support in any way you can, whether it is through financial support, which will directly go towards the education of the students that they are supporting, or in any other way you could reach out to us. We can figure out whether it is volunteering or through spreading the word. You can be an ambassador yourself if you're an Instagram influencer and you would like to spread the message about Om Pratishthan's work. We could use your influence in order to spread the word. So any way out, please come and help us. आणि प्रीती, ऑल द बेस्ट फॉर युअर Ironman. Thank you. I think you are planning to do some world record or something, right? You are practicing something like that. We really wish you really all the best wishes. Thank you. Please do well. Yes. And आय थिंक आपण सगळेच तिला आपल्या याच्यातर्फे नक्कीच सपोर्ट असेल आपल्या सगळ्या प्रेक्षकांचा. सो थँक्यू सो मच. वनिता, हाच प्रश्न मला तुला पण विचारावा लागेल आणि ऍक्च्युली मला दुसरं पण एक सांगावं असं वाटतं की तू म्हणालीस की 25 स्वयंसेवक आहेत. या सगळ्यांना आपल्याला इथे बोलवणं शक्य नाही आहे. सोनलचा वारंवार उल्लेख झालेला आहे की ती ऍक्च्युली ती कॉन्टॅक्ट पर्सन आहे, राईट? की ती लोकांशी 4 लोकांशी बोलून माहिती काढून त्यांच्याकडनं मदत मिळत. फक्त सोनलच नाही, मला वाटतं असे विद्यमान आहेत किंवा आपलं सोशल मीडिया बघणारा भूषण आहे, अनिता आहे, असे भरपूर लोक आहेत. प्रत्येकाची नावं इथे खरंच घेणं शक्य नाहीये, पण मोठी टीम आहे तुझ्या मागे, तर त्याच्याशिवाय हे होतच नाही. आणि मला वाटतं त्या सगळ्यांच्या वतीने तुला आपल्या पॉडकास्टवर काही अपील करायला आवडेल का? सर्वप्रथम मिनल, तू या पॉडकास्टमध्ये आम्हाला बोलवलंस आणि हा सामाजिक विषय तू सर्वांच्या समोर या पॉडकास्टच्या माध्यमातून पोहोचवलास, त्याबद्दल सर्वात प्रथम तुझे खूप आभारी आहे मी. दुसरी गोष्ट, मागच्या 2 ते 3 महिन्यापासून सातत्याने प्रीती मॅम आयर्नमॅन जर्नी थ्रू, जेव्हापासून आम्ही मयुरा मॅमचा एक कॉल घेतला आणि त्या कॉलपासून मॅम कंटिन्युअस, म्हणजे त्यांची 6 तासाची जे काही प्रॅक्टिस शेड्यूल आहे, त्या प्रॅक्टिस शेड्यूल प्लस घराची रिस्पॉन्सिबिलिटी प्लस जॉब, हे सगळं बघताना मुलींना प्रेरणा देणं, त्यांच्यासाठी फंड उभा करणं, या गोष्टी करत आहेत. तर मॅमला सुद्धा मी मनापासून ओम प्रतिष्ठानच्या पूर्ण टीमकडून आणि आमच्या मुलींकडून धन्यवाद देते. आणि जेव्हा स्वतःचं एखादं कार्य नोबेल कॉजसाठी जोडलं जातं, तेव्हा मला असं वाटतं विश्वातली एखादी गोष्ट काहीतरी मोठी होण्याचे चान्सेस 101% आहेत. तर मॅडमला मी अशी आमच्या ओम प्रतिष्ठानच्या पूर्ण टीमकडून, मुलींच्याकडून शुभेच्छा देते की आपण जे आयर्नमॅन जर्नीसाठी जर्मनीला जात आहात, तर याच्यामध्ये तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड होऊ दे. खूप छान पद्धतीने तुम्ही तिथे प्रेझेंट करा भारताला, आणि तुमच्या ज्या काही फिटनेस जर्नी आहे त्या जर्नी थ्रू अशा खूप साऱ्या मुलींचं शिक्षण अजून होऊ देत, अशी मी आपल्याला मनापासून परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून जे कोणी आपण प्रेक्षक बघत आहात, तर आपलं श्रमदान द्यायची इच्छा असेल, आपल्याला कुठल्याही मुलींना मदत करण्याची इच्छा असेल, काही वेळेला मेंटॉर म्हणून या मुलींच्या बरोबर चर्चा करण्याची आपल्याला इच्छा असेल, किंवा करिअर गायडन्स या मुलींच्यासाठी बऱ्याच वेळेला असं असतं की आई वडील नसतात किंवा अशिक्षित असतात, तर या मुलींच्यासाठी मेंटॉरशिप सुद्धा आम्हाला खूप आवश्यकता असते. तर कुठल्याही माध्यमातून आपल्याला जी इच्छा आहे त्या माध्यमातून आपण या ओम प्रतिष्ठानला कनेक्ट व्हा आणि खूप साऱ्या मुलींचं आपण सगळेजण मिळून शिक्षण पूर्ण करू, त्यांना स्वावलंबी करूयात आणि भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करण्याचा आपण सगळे. आपल्याला जर मदत करायची असेल ओम प्रतिष्ठानला, तर जरूर मदत करा. आम्ही आपल्या एपिसोडच्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मी वनिता मॅडमचा नंबर तुम्हाला शेअर करीन, प्लस आपली वेबसाईट पण आहे, वेबसाईटचे पण डिटेल्स आम्ही पोस्ट करू. त्याच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता, एकदा बघा. आणि मला वाटतं आम्ही सगळ्याच तुम्हाला आवाहन करतो की या नोबल कॉजसाठी तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी, अगदी थोडं काय तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं जरूर दान करा. हे खूप छान कॉज आहे. तर मला वाटतं इट वॉज रिअली नाईस हॅव्हिंग यू प्रीती अँड वनिता. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा अपील आहे. धन्यवाद. थँक्यू.